Now, today we are going to start the exercise of the first chapter, number sense. In the previous lectures, we see the all concepts in a number sense. Now, we will discuss the examples in the exercise. Okay, here. See carefully the first example. Here, the first example is the face value of 4 in a number. Here, the given number it is 54,895. Okay. Now, here the question is asked the face value of 4 in this number. Now, face value. Okay. काय face value? 4. It is 4. 4 म्हणजेच काय? Option A. Okay. Option A. Face value of this 4, it is a 4. आता face value. Face value means face value of any digit in a number is a value of its digits. Okay, here it is a digit 4 and the face value of this digit in this number is also 4. But when the question is asked the place value of this 4, place value, 4,000. yeah, here it is the 4 is in the thousand place. It is ones, it is tens, 100, 1000 and it is 10,000. That means the place value of 4 it is 4,000 and the face value of 4 it is 4. only 4. Okay, but here the question is the face value. Okay, therefore the option A is a correct. Option B is a 4,000, but 4,000 it is a place value. Okay, and here is asked face value. मग face value आणि place value या दोन्हीमधला डिफरन्स लक्षात राहू दे. ओके, आता इथे या क्वेश्चनमध्ये तर सरळ सरळ फेस व्हॅल्यू विचारलेली. कोणत्याही डिजिटची फेस व्हॅल्यू म्हणजेच काय? त्या डिजिटची जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू फेस व्हॅल्यू. पण प्लेस व्हॅल्यू म्हणले काय? तो कोणत्या प्लेसला आहे? वन्स, टेन्स, त्याच्यानंतर 1000, 100, नंतर 1000 आणि 10,000. आता याच्यात 8ची प्लेस व्हॅल्यू काय? तर 800. कारण काय? इट इज वन्स, टेन्स अँड इट इज 100. ओके, 8ची फेस व्हॅल्यू काय? 8. ओके, पण प्लेस व्हॅल्यू 100. तसं आता इथं क्वेश्चन काय? तर फेस व्हॅल्यू ऑफ 4. फेस व्हॅल्यू ऑफ 4 इन दिस नंबर इट इज अ 4. ओके, सिम्पल क्वेश्चन आहे. एक्झाममध्ये काही टाईम लागणार नाही. लगेच लगेच वाचलं कीच ॲन्सर लिहिता येते. ऑनलाईन एक्झाम असली फक्त क्लिक करायचे 4. मग तिथं 4 कोणत्या ऑप्शनमध्ये येते? ए ऑप्शनमध्ये. तर मग एला क्लिक करायचं. ओके, ऑफलाईन एक्झाम झालीच तर मग त्याच्यात काय राऊंड करायचं. आपण जशी ॲन्सर शीट OMR ॲन्सर शीट सॉल्व करतो त्या पद्धतीने. ओके, आता यावर्षी तर ऑनलाईन असेल. ओके, त्याच्यानंतर नाव द सेकंड क्वेश्चन. हिअर सी केअरफुली द सेकंड क्वेश्चन. द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर हिअर गिवन दॅट द 5 numbers. फर्स्ट नंबर सी केअरफुली दिस इज फर्स्ट नंबर इट इज अ 41,235. The second number it is 31,468. त्याच्यानंतर 25,134. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 43,256. Then last number it is 61,000. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? ते डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर मीन्स अरेंज द नंबर लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. ओके, म्हणजेच कंपॅरिझन बिटवीन नंबर्स. मग कंपॅरिझनमध्ये काय सांगितले? सगळ्यात आधी तुम्ही नंबर ऑफ डिजिट्स मोजा. तर सगळ्याच्या 5 डिजिट्स नंबर आहेत. ओके, नंबर ऑफ डिजिटवरून आपण लेस दॅन आणि ग्रेटर दॅन काढतो. ज्या संख्येमध्ये डिजिट्स जास्त तो नंबर काय असते? मोठा. पण आता इथे सगळे डिजिट सारखेच आहेत म्हणजे आपल्याला एक एक नंबर कम्पेअर करायला लागणार. ऑल नंबर्स आर इन द 5 डिजिट्स. ओके, आपल्याला काय करायचं आहे? डिसेंडिंग ऑर्डर मीन्स लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. फर्स्ट वी राईट द लार्जेस्ट नंबर. हिअर वी राईट द डिसेंडिंग ऑर्डर. ओके, हिअर सी केअरफुली डिसेंडिंग ऑर्डर. ओके, फर्स्ट वी राईट द largest number. Which one is the largest? See carefully. It is 4. First we compare the 1000 place number. Okay, here it is a 10,000 place. It is 4, it is 3, it is 2, it is 4 and it is 6. That means first we write this last number. It is
61324. Then it is a 10,000 place, it is a 6. Now again check this, it is a 4, 3, 2 and 4. This 4, 4, these are the two numbers. Okay, here it is 4 and it is 4. Now we compare these two numbers. Here it is a 4, 4. Now the second number, it is 1 and here it is 3. Which one is greater? 3. It is 3. That means here we write the 43,256 and the second here it is 41235. See carefully this. Okay, now the remaining two numbers, and here clearly 3 is a greater than 2. म्हणजे कोणता नंबर लिहिणार इथं? It is a 31,468 and it is 25,135. And here it is the descending order, largest to smallest. ओके, केअरफुली पाहायचं. आता तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. म्हणजे सगळ्यात आधी लार्जेस्ट नंबर, नंतर स्मॉलेस्ट. म्हणजे इथं कोणतं वापरणार, यूज करणार? तर कम्पेअरिंग द नंबर्स. मग कम्पेअरिंग द नंबर्समध्ये काय करायचे? सगळ्यात आधी लहान मोठे म्हणजे लार्जेस्ट किंवा स्मॉलेस्ट चेक करण्यासाठी नंबर ऑफ डिजिट्स मोजतो. मग नंबर ऑफ डिजिट्स ज्या नंबरचे जास्त तो नंबर मोठा असणार. पण आता इथं डिजिट सारखेच असले तर काय करतो आपण? कम्पेअर द डिजिट्स फ्रॉम द लेफ्ट. कम्पेअर द डिजिट्स फ्रॉम द लेफ्ट म्हणजे याच्यात 10,000 प्लेसला हायेस्ट आहे. मग 10,000, त्याच्यानंतर 1000, नंतर 100, टेन्स आणि नंतर वन्स. तर सगळ्यात आधी 10,000 प्लेसचे कम्पेअर केले, जे हायेस्ट तो नंबर पहिल्यांदा येईल. आता या दोन नंबरमध्ये काय? 10,000 प्लेसचा नंबर सारखाच आहे, म्हणून काय केलं आपण? त्याच्या पुढचा नंबर मग 1000चा कम्पेअर केला. मग 1000चा इथं 1 आहे आणि इथं किती आहे? 3. म्हणजे हा नंबर मोठा आहे, मग हा नंबर मोठा, त्याच्यापेक्षा लहान हा नंबर, हे दोन लिहिले. त्याच्यानंतर मग या दोनला कम्पेअर करायचं. त्याच्यात क्लिअरली हे 3 आणि हे काय? 2. म्हणजे हा मोठा आणि हा छोटा, हे झालं. आता ही झाली तुमची डिसेंडिंग ऑर्डर. इथं आन्सर संपलं नाही. आता हे तुम्हाला कुठं चेक करायचे? ऑप्शनमध्ये. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहेत? या सिक्वेन्सनंच. ओके, कोणतं? सी. ओके, ऑप्शन सी. ओके, म्हणजे केअरफुली पहा. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ओके, नेक्स्ट केअरफुली पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज इक्विव्हॅलेंट टू 32,945. ओके, क्वेश्चन तेच असतं. इथं काय दिले? नंबर इन अ वर्ड फॉर्म, वी राईट इन अ न्यूमेरल फॉर्म. ओके, आता इथं 4 ऑप्शन दिलेत. क्वेश्चन काय? 32,000. सी केअरफुली. 32,000, त्याच्यानंतर 945. ओके, हा झाला तुमचा नंबर. आता हे चेक करा फक्त कोणत्या ऑप्शनमध्ये येते. कोणत्या ऑप्शनमध्ये? ऑप्शन ए. ओके, 32,000. आता ऑप्शनमध्ये आन्सर चेक करतो वेळेस केअरफुली पहा. तो अर्धाच क्वेश्चन वाचला. 32,000. आता त्याच्यात 32,000 कोणत्या याच्यात आहे? फक्त ऑप्शन ए आणि ऑप्शन डी. म्हणजे बी आणि सी हे ऑप्शन तर गेले, म्हणजे त्याच्याकडे पाहायचंच नाही बी आणि सी. ऑप्शन कोणते पाहणार? फक्त ए आणि डी. आता त्याच्यात पुन्हा काय? 32,945. ऑप्शन ए मध्ये 45, पण ऑप्शन डी मध्ये काय दिलेले? 54. ओके, थोडं जवळपासचा आन्सर देतात म्हणजे कन्फ्यूज करण्यासाठी. त्याच्यामुळे केअरफुली पहा. सरळ नंबर लिहायचा. काय दिलेलं इथं? 32,945. ओके, मग सरळ नंबर लिहिला आपण 32,945. मग सरळ हे दिसतंयच. आता हे चेक करा कोणत्या ऑप्शनमध्ये येतं? ऑप्शन ए. ओके, नाव. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता पुन्हा काय? आयडेंटिफाय. केअरफुली पहा. आयडेंटिफाय द नंबर. ओके, कीर्ती इज थिंकिंग अबाउट. ओके, अँड देन हिअर इट इज अ माय नंबर हॅज 2 10s. ओके, त्या नंबरमध्ये काय? 2 10s, 1,000, 2 ones, 7 10,000 अँड 3 hundreds. ओके, केअरफुली पहा. म्हणजे हायेस्ट काय याच्यात? तर 10,000 प्लेस. म्हणजे तुमच्याजवळचा नंबर असा येईल. फर्स्ट 10,000, त्याच्यानंतर 1000. ओके, त्याच्यानंतर 100, देन 10s अँड लास्टला 1s. ओके, तर काय दिलेलं इथं?
10,000 किती आहेत 7 10,000 ओके. मग लिहिले 7 10,000. त्याच्यानंतर 1,000 म्हणजे इथं काय येणार 1 म्हणजे 7 1 झालं ओके. देन त्याच्यानंतर 100 पोझिशनला किती आहेत 300. इट इज 300. टेन्स प्लेसला 2 10s आणि वन्स प्लेसला 2 ओके. म्हणजेच नंबर कोणता आला आहे 71,322. कोणता ऑप्शन आहे ऑप्शन ए ओके. आता ही झाली स्ट्रेट मेथड. पण तुम्हाला डायरेक्ट शॉर्टमध्ये आन्सर काढता येतात. आपल्याला काय माहिती आहे 10,000 प्लेसला 7 ओके. 10,000 प्लेसला 7 आहे. मग ऑप्शनमध्ये चेक करा. ऑप्शन 4 ऑप्शन चेक केले तर 7 10,000ला फक्त 2 ऑप्शनमध्ये कोणकोणत्या ऑप्शनमध्ये ए आणि बी. म्हणजे सी आणि डी हे आन्सर नाहीतच ओके. हे क्लिअर झालं. म्हणजे आपल्याला सी आणि डी आन्सर नाहीत. मग आता ए आणि बी या 2 आन्सरपैकीच एक आन्सर असेल. मग आता ए आन्सरमध्ये काय 71,000 आणि बी आन्सरमध्ये काय 73,000. तर 1000 प्लेसला काय तर 1000 प्लेसला काय 1 आणि ते 1 कुठे आहे फक्त ए ऑप्शनमध्येच आहे. म्हणजे पुढचे नंबर चेक करायची गरजच नाही ओके. आपण काय केले 10,000 आणि 1000 एवढंच चेक केलं 71,000 झाले ए आन्सर. हे झालं तुमचं म्हणजे शॉर्ट न काढता येते आन्सर. डायरेक्ट म्हणजे चेक करीत बसायची गरज नाही सगळंच. मग हे कधी प्रॅक्टिस जितक्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केली तितके आपल्याला ट्रिक ॲटोमॅटिक कळत जातात. हे ऑब्जेक्टिव्ह जे क्वेश्चन असतात ऑब्जेक्टिव्हमध्ये आन्सर दिलेलेच असतात. मग तुम्हाला आन्सर फक्त शोधायचे. एखाद्या वेळेस डायरेक्टही कळतात. याच्यात आणखीन काय 3,000 दिलेले तर 3,000 एकाच ऑप्शनमध्ये आहे एच ऑप्शनमध्ये करेक्ट ऑप्शन. बाकी याच्यात 1000मध्ये 3 कुठंच नाहीत. सॉरी इथे 100मध्ये ओके 300 दिलेले ना ओके. 300 कुठंच नाहीत. 1,000 दिलेले 1000 प्लेसला काय 1. क्वेश्चन सुरुवातीपासून पहा. पहिल्यांदा 2 10s नंतर 1,000. तर 1,000 या सगळ्या याच्यात फक्त एकाच ऑप्शनमध्ये ए ऑप्शनमध्ये म्हणजे तेच आन्सर असणार. म्हणजे हे पूर्ण क्वेश्चन सॉल्व न करताही लिहिता येते. पण याला प्रॅक्टिस जितकी जास्त प्रॅक्टिस केली तितकं फास्ट करता येते. नाही तर आपली ही मेथड आहेच. नंबरच तयार केला. काय केलं 10,000 प्लेस आहे मग 10,000 1000 100 10s आणि 1s. मग 10,000चा जे नंबर आहे ते लिहिला 1000चा लिहिला 3चा लिहिला 10sचा लिहिला आणि 1sचा लिहिला. हा झाला नंबरच तयार. मग हे तर सरळ सरळ ऑप्शनमध्ये दिसतेच ओके. ऑप्शन कोणतं ए. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. केअरफुली पहा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ओके. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ओके. आता इथं काय दिलेले आहेत 4 रोमन नंबर्स दिलेले आहेत आणि त्याची आपल्या हिंदू अरेबिक नंबरनुसार व्हॅल्यू दिलेली आहे ओके. रोमन व्हॅल्यू म्हणजे नंबरची आणि हिंदू अरेबिक. तर ई ऑप्शनमध्ये काय ऑप्शन ए ओके. केअरफुली पहा CX फी आय ओके. आता रोमन नंबर्स आहेत ओके. असेंडिंग इट इज हिअर सी केअरफुल दिस CX फी आय ओके. आता ही डिसेंडिंग ऑर्डर नसली डिसेंडिंग ऑर्डर सगळं हायएस्ट नंतर त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान तर आपण सगळ्याची काय करतो ॲडिशन. मग आता हे सी म्हणजे काय 100 प्लस X मीन्स 10 and it is phi I that is 6 but we write it is a okay. म्हणजे किती झालं टोटल 16 आणि हे किती 116 ऑप्शन ए. तर ऑप्शन ए करेक्ट आहे का नाही ओके. त्याच्यानंतर सेकंड बी ऑप्शन. बी ऑप्शनमध्ये काय DC फी ओके. आता DC फी रोमननुसार डी मीन्स 500 प्लस सी मीन्स 100 and V means 5. Then 100 500 600 and it is 5. That means 605 आहे का 605. येस म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणतं आहे बी. आता हे झालं तुमचं करेक्ट. बाकीचे 2 चेक केले तरी चालतात नाही केले तरी चालतात ओके. पण आपण चेक करू ओके. पुढचं कोणतं आहे ओके. म्हणजे हे करेक्ट नाही. त्याच्यानंतर सी ऑप्शनमध्ये काय CLX फी ओके. अगेन इट इज इन अ डिसेंडिंग ऑर्डर हायेस्ट स्मॉलेस्ट अँड अगेन स्मॉलेस्ट.
म्हणजे ॲडिशन करायची. इट इज 500 प्लस 50 प्लस 10 अँड प्लस 5. म्हणजे आता टोटल कॅल्क्युलेशन पर 5 प्लस 10 15 15 प्लस 50 इट इज 65 and 65 plus 500 it is a 565. This is also not correct. Okay, and then last D is also not correct because B is our correct answer. DIX, it is a D I and X. आता पुन्हा रोमनचा रूल, हे हायेस्ट, हे पुन्हा काय स्मॉलेस्ट नंबर आणि पुन्हा हे हायेस्ट नंबर आहे. मग जेव्हा दोन मोठ्या नंबरच्या मध्ये छोटा नंबर येते तर काय करायचं असते, या छोट्या नंबरला त्याच्या पुढच्या नंबरमधून मायनस करायचं. म्हणजे डी म्हणजे किती आहे 500. ओके, प्लस आता या दोन्हीचं कॅल्क्युलेशन हे काय 10 मायनस 1 म्हणजे हे 9 आहे, हे एवढं काय 9. ओके, म्हणजे 500 प्लस 9 इट इज 509. ओके, आपण फक्त चेक केले बाकी काय नाही. ओके, ॲन्सर लिहायला तर एवढा टाईम लागणार नाही. ॲन्सर लिहायला काय सरळ सरळ बी ऑप्शन आलं की बस लिहून टाकायचं ॲन्सर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6. Question number 6. Here, see carefully this. Which of the following abacus shows the correct representation of the number? Here, the number it is given 24,000. See carefully, it is a 24,165. It is our given number. That means in the 10,000 place, it is a 2. 1,000 place, it is 4. 100 place, it is 1. Tens place it is 6 and ones place it is a 5. Okay, now we check this number in the abacus. Okay, now see carefully the first option. Okay, in the option A, here see the first column it is a column 10,000s. Okay, in the 10,000 there are the 3 bits only, but here it is a 2. Okay, that means our option A is a wrong. ओके, म्हणजे पूर्ण चेक करीत बसायची गरज नाही. आपल्याला पहिल्याच्या याच्यात कळाले काय, ऑप्शन ए मध्ये 10,000 प्लेसला इथं किती 3 आहे, पण आपला नंबर काय 2. ओके, त्याच्यानंतर मग ऑप्शन बी चेक करा. ऑप्शन बी 10,000 प्लेस फर्स्ट कॉलममध्ये काय तर 2 बिट्स म्हणजे 2 आहे. त्याच्यानंतर सेकंड कॉलम 10,000चा सेकंड कॉलम केअरफुली पहा. 10,000च्या सेकंड कॉलममध्ये काय तर इट इज 1 2 3 4 बिट्स म्हणजे करेक्ट आहे. त्याच्यानंतर थर्ड कॉलम 100चा 100मध्ये काय तर 100 इट इज 100. टेन्स प्लेसला किती आहेत 1 2 3 4 6 हेअर इट इज अ 6 आणि वन्स प्लेसला 5. ओके, इट इज 5. म्हणजे ऑप्शन बी हे सगळं सॅटिस्फाय करायला. दॅट मीन्स ऑप्शन बी रिप्रेझेंट दिस नंबर ऑन ॲबॅकस. म्हणजे पुढचे 2 ऑप्शन चेक करायची गरज नाही. पहिलंच केअरफुली चेक केलं की म्हणजे पुढचं चेक करायची गरज नाही. ऑप्शन बी मध्ये झाले म्हणजे पुढचे दोन्ही चेक करायचेच नाही. ओके, म्हणजे आपला ॲन्सर कोणतं आहे बी. ओके, ऑप्शन बी. म्हणजे तुम्हाला सी आणि डी हे चेक करायची गरज नाही कारण ते रॉंगच आहेत. ओके, तरी आपण रॉंग कशामुळे ते चेक करू. ऑप्शन सी मध्ये 10,000ला 2 आहे, 1,000ला 4 बरोबर आहे, पण 100 प्लेसला इथं 6 दिलेले ऑप्शन सी मध्ये, पण इथे किती आहे 1 म्हणजे सी ऑप्शन सुद्धा रॉंग. ओके, त्याच्यानंतर डी ऑप्शनमध्ये 10,000 प्लेसला 2 बरोबर आहे, पण 1,000 प्लेसला 5 दिले आणि इथे किती 4 म्हणजे डी सुद्धा रॉंग. म्हणजे याच्यातलं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे तर ऑप्शन बी. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. ओके, क्वेश्चन नंबर 7. सी केअरफुली, इट इज अ सिम्पल क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्मॉलेस्ट 5 डिजिट इव्हन नंबर. ओके, स्मॉलेस्ट 5 डिजिट. ओके, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. मग स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर कोणता असते. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर 10,000. ओके, म्हणजे 10,000 इट इज अ स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. या इट इज अ स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. म्हणजे ऑप्शन कोणतं आता इथं डी. ओके, ऑप्शन डी इट इज अ 10,000 स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. हे जरा स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आणि लार्जेस्ट 5 डिजिट नंबर कोणता आहे क्वेश्चनमध्ये नाही, इकडे मला सांग सर. लार्जेस्ट 99,999
19 आहे, म्हणजे सगळे 999 हे ते झाला लार्जेस्ट. ओके, आता इथं आपण कोणता पाहिलं तर स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर, दॅट इज 10,000. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, केअरफुली पहा नेक्स्ट क्वेश्चन. द मयांक वॉज सॉल्विंग मॅथमॅटिक्स क्वेश्चन. ओके, ही कॅल्क्युलेटेड दॅट देअर आर 10,080 minutes in a week. Okay, help him to write this number in a numeral form. ओके, म्हणजे क्वेश्चन एकदम सिम्पल आहे. आपला थर्ड क्वेश्चन झाला होता बाय. थर्ड क्वेश्चन पाहा त्याच्यातला. तर थर्ड क्वेश्चनमध्ये काय, तर एक वर्ड फॉर्म दिला होता, त्याचा न्यूमरल फॉर्म लिहायचा होता. सेम याच्यातही तसंच आहे, एक वर्ड फॉर्म दिलेला आहे, आपल्याला काय लिहायचं आहे, न्यूमरल फॉर्म. म्हणजे फक्त क्वेश्चन थोडा वेगळा विचारला आहे, क्वेश्चन तेच आहे. ओके, फक्त थोडासा वेगळा विचारला आहे. मग आता इथं आपल्याला न्यूमरल फॉर्म कोणत्या झाल्याचं आहे, तर 10,080. ओके, 10,080. आता 10,000 आहे म्हणजे 5 डिजिट नंबर आहे. इट इज अ 10,000. 10,080. 80 मीन्स टेन्स प्लेस यायले. ओके, म्हणजे 100 प्लेसला 0 असणार, इट इज 80. दॅट मीन्स 10,080. ओके, 10,080 हा झाला तुमचा न्यूमरल फॉर्म. आता न्यूमरल फॉर्म कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन सी, म्हणजे सी ऑप्शन आहे करेक्ट. ओके, केअरफुली पहा, ऑप्शन सी करेक्ट आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट. ओके, क्वेश्चन नंबर 9 आणि 10. ओके, या टेबलचा यूज करून सॉल्व करायचं आहे. ओके, केअरफुली टेबल पहा. आता याच्यात काय दिलेलं आहे, कन्सिडर द रेट लिस्ट ऑफ सम आयटम्स गिव्हन बिलो अँड ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता त्याच्यात ॲटम्स दिलेले आहेत, कोणकोणते ॲटम्स केअरफुली पहा. ओके, रुलर, बुक, पेन ब्रश आणि पॅकेट ऑफ क्रेयॉन्स. ओके, आता याची कॉस्ट दिलेली आहे, पण कॉस्ट कोणत्या याच्यात दिलेली आहे नंबर सिस्टीममध्ये, तर रोमन नंबर सिस्टीममध्ये दिलेली आहे. मग आता त्याच्यावरून आपल्याला खालचे क्वेश्चन लिहायचे, क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत 9 आणि 10. तर इथं काय पहिला 9 क्वेश्चन काय विचारलेला आहे, डॅश डॅश इज द कॉस्टलिएस्ट ॲटम अँड इज द चीपेस्ट ॲटम ॲमंग ऑल. ओके, म्हणजे या सगळ्यापेक्षा चीपेस्ट आणि कॉस्टलिएस्ट ॲटम काढायची. कॉस्टलिएस्ट म्हणजे काय, महाग, आणि चीपेस्ट म्हणजे काय, स्वस्त, म्हणजे सगळ्यात हायेस्ट आणि लोएस्ट. तर इथं काय दिलेलं आहे हे केअरफुली बघा. पहिलं आपण टेबलनुसार पाहू. रुलर, ओके, त्याला आर लिहितो फक्त. याची व्हॅल्यू काय दिलेली, हे झाले तुमचे व्हॅल्यू. ओके, दॅट इज इन रुपीज, इट इज अ कॉस्ट. ओके, केअरफुली पहा. त्याच्यानंतर बुक, बुकला फक्त बी लिहितो, एल यक्स यक्स यक्स. त्याच्यानंतर पेंट ब्रश, याला पी बी लिहितो, यक्स यल फी आय आय अँड इट इज आय. अँड लास्ट पॉकेट ऑफ क्रेयॉन्स. ओके, याला फक्त पी सी लिहितो. देन यल यक्स यक्स व्ही. ओके, हे झालं तुमचं रोमनमध्ये. ओके, आपल्याला सोपं जावं, सिम्पल लक्षात राहावं याच्यासाठी याला लगेच आपल्या नंबर सिस्टीममध्ये लिहून घ्या. हे किती आहे, 10 10 आणि 5 म्हणजे किती होते, 25. ओके, म्हणजे रुलर्सची कॉस्ट काय आली, 25 रुपीज. त्याच्यानंतर बुकची कॉस्ट हे काय, एल मीन्स 50, 10 10 10 दॅट मीन्स 80. देन इट इज यल इट इज यक्स यल आहे. ओके, यक्स स्मॉल आणि यल काय लार्ज. म्हणजेच तुम्हाला हे यक्सला या लार्ज नंबर म्हणजेच यलमधून मायनस करायचे. यल किती आहे, 50, यक्स किती आहे, 10, म्हणजे हे किती होते, 40 आणि त्याच्यानंतर हे 45 आणि त्याच्या पुढं पुन्हा आणखीन 3 आहेत, म्हणजे किती होते, 48. येस, इट इज अ 48. अँड लास्ट यल यक्स. इथं यक्स पहिले होता छोटा नंबर आणि त्याच्यानंतर हा मोठा नंबर, म्हणून काय केलं याला मायनस केलं. पण आता इथे एलच्या नंतर यक्स आहे, म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डरनं सरळ, म्हणजे ॲडिशन ॲडिशन ॲडिशन. हां, किती होते, 75. इट इज 50, इट इज 75. ओके, आता ही झाली कॉस्ट. म्हणजे आता ह्याच्यावरून तुम्हाला ॲन्सर द्यायला सोपं आहे. ओके, आता 9 नंबरचा क्वेश्चन पहा आधी. 9 नंबरचा क्वेश्चन काय, डॅश डॅश इज कॉस्टलिएस्ट ॲटम अँड डॅश डॅश इज द चीपेस्ट ॲटम. ओके, मग आता याच्यात सगळ्यात कॉस्टलिएस्ट ॲटम कोणता आहे, बुक, आणि चीपेस्ट ॲटम रुलर. म्हणजे बुक कॉस्टलिएस्ट, तर बुक्स आधी येईल, आधी तुम्हाला कॉस्टलिएस्ट विचारले,
त्याच्यानंतर चिपेस्ट रुलर, म्हणजेच ऑप्शन कोणतं आहे? बुक, रुलर. ओके, मग बुक आणि रुलर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? बुक आणि रुलर फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंड. कोणतं ऑप्शन आहे? फर्स्ट अँड सेकंड का? केअरफुली पाय. डी. डी. ओके, हां, आता इथे तुमच्या चुका होतात. आता डी ऑप्शन रॉंग आहे. आपल्याला क्वेश्चन काय विचारले ते सिक्वेन्स केअरफुली पाय. क्वेश्चन काय? डॅश डॅश इज कॉस्टलीएस्ट ॲटम, म्हणजे आधी कॉस्टलीएस्ट ॲटम लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर अँड डॅश डॅश इज द चीपेस्ट ॲटम, म्हणजे आधी कॉस्टलीएस्ट ॲटम. याच्यातला कॉस्टलीएस्ट ॲटम कोणता आहे? बुक. आणि चीपेस्ट ॲटम कोणता आहे? रुलर. ओके, मग आधी बुक आणि त्याच्यानंतर रुलर, म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. डी नाही. डीमध्ये सुद्धा रुलर आणि बुक आहे, पण रुलरला जर आधी लिहिलं तर क्वेश्चन काय होतं? रुलर इज अ कॉस्टलीएस्ट आयटम. रुलर आहे का कॉस्टलीएस्ट? मग सिक्वेन्स बदलू द्यायची नाही. माझा इथं हे चुकलं नाही सर, सिक्वेन्स बदलू द्यायची नाही. ओके, मग सिक्वेन्स पहा, बुक आधी आणि त्याच्यानंतर रुलर. ओके, हे झालं तुमचा 9 क्वेश्चन. आता त्याच्यानंतर 10. आता पुन्हा 10 क्वेश्चन केअरफुली पहा. डॅश डॅश इज चीपर दॅन डॅश डॅश बाय 5 रुपीज. केअरफुली क्वेश्चनकडे लक्ष द्या. डॅश डॅश इज अ चीपर दॅन डॅश डॅश बाय 5 रुपीज, म्हणजेच कोणता आयटम या दुसऱ्या आयटमपेक्षा 5ने स्वस्त आहे. चीपर दॅन 5 म्हणलेले. ओके, म्हणजेच सगळ्यात आधी पाय कोणत्या 2 आयटममध्ये डिफरन्स 5चा यायला आहे, आधी ते पाय. या 2 आयटममध्ये डिफरन्स 5चा आहे का? नाही. या 2 आयटममध्ये आहे का? नाही. या 2 आयटममध्ये डिफरन्स 5चा आहे का? तर डिफरन्स 5चा सरळ सरळ पाहिलं की या 2 आयटममध्ये 5चा डिफरन्स आहे. बरोबर आहे, म्हणजे बुक आणि पॉकेट ऑफ क्रेयॉन. ओके, या दोन्हीमध्ये 5चा डिफरन्स आहे. आता क्वेश्चन कसा विचारला आहे ते पहा. म्हणजे ॲन्सरमध्ये बुक आणि पॉकेट ऑफ क्रेयॉन हे दोन्हीपैकी जे 2 येणार, मग आधी कोणतं लिहायचं आणि नंतर कोणतं लिहायचं. ओके, क्वेश्चन केअरफुली पहा. डॅश डॅश इज चीपर दॅन. चीपर म्हणजे काय? स्वस्त. माझ्या याच्यातलं स्वस्त कोणतं आहे? पॅकेट ऑफ. ओके, पॅकेट ऑफ क्रेयॉन्स. मग आता पॅकेट ऑफ क्रेयॉन्स इज चीपर दॅन बुक्स बाय ₹5. म्हणजे ॲन्सर कोणतं आहे? सुरुवातीला आहे डी, पॉकेट ऑफ क्रेयॉन्स कॉमा बुक्स. मग हे झालं तुमचं ॲन्सर. सिक्वेन्स बदलू द्यायचे नाही, क्वेश्चन केअरफुली पाहायचं. ओके, याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू.